काय लका पाणी चालू आहे का काय रे बा माय बिन लका मरा रे बा माणसानं मरा. काय सांगू शांताराम भाऊ, काय ढग फुटलं का काय फुटलं? एवढं म्या कधीच पाणी नाही पाहिलं. एवढं पाणी आहे का? आता पाणी झाले पाहिजे ना, एवढं पाणी यायलाच नाही पाहिजे. पहिली गोष्ट आता मस्त सोयाबीन सोंगायला आल्या, कसं जरासं शांत घ्यायला पाहिजे. लेस पाणी चालू आहे ना. हो ना, बरोबर आहे. थंडच घ्यायला पाहिजे पाण्यानं. पण आता लय वैतागलो ना बा मी. काल का ते टिनं काय कुठं काय समजून राहिलं मला. काय लगा घरात निंद राहते, इकून पडते पाणी तिकून पडते पाणी. काय बरोबर आहे रे. काय माय म्हणणं आहे की पाणी यायलाच नाही पाहिजे आता. ओ तुम्ही किती बोंबरले का खालून काहीच होत नाही. ज्याला यायचं ते येते, ज्याला जायचं ते जाते. आता काय सांगा तुम्हाला. याले काय झालं असं काऊन बोंबलू राहिले? काही नाही, त्याचं त्या बायकोचं भांडणं झाले. बायको म्हणते जातो म्हणते मी आता घर सोडून. काय लावलं बे किरकिर, बायको गेली बायको मिली. काय लगा अबे चांगलं ठेवायचं ना बायकोले. कशाला भांडणं गिणं करायचे बे. काय चांगलं ठेवून करता हो. काय नाही म्हटलं, सांगितलं तिले लय समजावून सांगितलं. माणसाची हद असते. आता कसं असते बाबा, मला समजलं लग्न करायचंच नाही. आता लग्न करून मी पस्तावलो, पण जाऊ दे आता. काय करता, लय उल्हास होता ना मला. जाऊ दे आता. चला ना मग आता भजी गिजी खाऊ मस्त. पाणी गिनी येऊ राहिलं, चला ना हॉटेलवर. येले भजी सुचू राहिलं इकडे. आमची धुता घाण हो राहिली. काय समजा नाही राहिलं काय कुठं काय करा काय नाही. माय बिन ते तांदूळ वल्लं झालं, ते पीठ वल्लं झालं, हे भजी खाय म्हणते. चाल ना, चाल पैसे देता का तू? पैसे देता का काय राजा? इकडे शर्ट नाही हो घालायला. शर्ट हा पैसे काय बा द्या ना. 20-30 रुपयाची भजी नाही तर लुबाडा ना मायाकडूनच लुबाडा आहे. तुमचं काय आहे, तुम्ही असेच आहे मायाबीर. अरे तसं नाही ना बा. पण कसं असते भाऊ, माय कसं आता माय परिस्थितीले बेकार झाली भाऊ. यंदा काही सोयाबीन काही जमली नाही माई. सोयाबीन मला वाटते काही येते काय काम येत भाऊ. सोयाबीन घरात नाही आता यंदा. काही अंदाज दिसून राहिला माया काय खरं नाही. मला फाशीच घ्यायला लागते. पाजून तू मला पैसे मागून राहिला का? अबे घे ना, असेल तर 20-30 रुपये तू देतो. माझ्यावर पैसे नाही तर. काय पैसे नाही म्हणता राजा? एवढं मोठं घर आहे, पैसे नाही म्हणता. एवढं मोठं घर आहे आणि पैसे नाही म्हणतं. मग तुझ्याजवळ पण खिसा आहे, खिशात पैसे नाहीत का मग? खिशात काय हो, 50 पैसे सापडत नाहीत तुम्हाला. मा खिशात काय पाहता? घ्या ना, घ्या पैसे घ्या. 20-30 रुपये. चला ना भजी गिजी खायले. मस्त वातावरण बाबानं, मस्त पाणी गिनी चालू आहे. हा मस्त गरम गरम खाटे माणसाले. चला ना पटकन घ्या पैसे घ्या. ओ शांता काकू, पैसे द्या पैसे. तिले काय भवानीला बोलू राहिला तू? चाल ते तुम्ही पैसे. माय बिंद ती आल्यावर आणखी बोंबला खा. तुम्हाला सुचते काय चालले का हॉटेलवर? आणखी शिल्लक डोकं मॅड होते. चाल दे तुम्ही पैसे. चाल रे टाकले. चाल पैसे नाही तर म्हणतं नसं नाही. चाल गोष्ट करू राहिला तू. काही म्हणता का तुला? काय मी मॅड दुसरा लोक काय? पा काशीराम बोडा, मी तुम्हाला पहिलं सांगितलं ना, याचा विश्वास बसत नाही. कशाला सांगता तुम्ही? नाही म्हणे तुझा मित्र आहे म्हणे, आपण 3 जण काढू म्हणे. हा काय हे पा बरे, याचा विश्वासच बसत नाही. आणि असं पटतच नाही. मला माहित आहे ना हे असंच असते भाऊ. ते मला माहित आहे ना. ती पूल नाही का, पूल 102चा पूल, तिथे पेटी आहे ना. त्या पेटीत नाही भाऊ 100% सोनं आहे. अबे 100% काय 101% लिहून दो तुम्ही. सोनं भाऊ सोनं. ओ मला नाही पटत ना ते. सोनं आहे त्या पेटीत नाही. त्या पेटीत सोनं कशाला राहिली बरं? काही म्हणता राजा ते. काही पण त्या पुलावून पेटी वाहून आली, नसं आलं तसं आलं. मला विश्वास बसतच नाही. तुम्हीच काढा मग ती पेटी, तुम्हीच पा म्हणता. अबे आता आमच्या दोघांना जमती का ते? आता हे म्हातारा माणूस आहे, येले काय पाण्यात जायला लागते. ते एखादी दोरीगिरी पा लागते, ती पेटी काढा लागते बाहेरला का. आता हे बुडा दोरी धरील आणि मी पाण्यात जाईल तर सोडून देईन ना हे दोरी. मग काय तर मी जाऊन म्हटलं जाईल मी वाहून. असं होते ना ते. कसं आता चांगला माणूस पाहिजे ना आम्हाला. आपण काय करू, 3 जण आहे ना आपण. त्या पेटीने सोनं सापडलं, अर्धे हिस्से करून टाकू. अबे सोनं भावा किती मागा माहिती आहे का तुले? त्या खरंच त्या पेटीने सोनं सापडलं का नाही? अबे तू अबे झालं ना रे. अबे तुला काहीच पाहायचं काम नाही बे. तुला काम करायचं काम नाही. बोला का तुझे म्हणणं बरोबर आहे, पण त्या पेटीत सोनं सापडायला पाहिजे का? मला नाही वाटत बे त्या पेटीत सोनं घेणं सापडेल म्हणून. काऊन म्हणा, मला माहित आहे ना. मला तसंच वाटत जाणं पहिले. तुला माहित नाही मी किती दिवस पाहिलेलं का? असंच एक गोष्ट होती भाऊ. एका माणसाले वायती पेटी चालली होती. पुलातून कुठून चालती वाटते ती पेटी, लांबून आली पण पेटी ती. त्याला काय माहित दादा की या पेटीत काय आहे? ते असंच खोललं, सोनं डायरेक्ट सोनं सापडलं भाऊ. अबे हे सोनं का नाही, हे असं नसते सोनं. ही भूताची पेटी राहते, भूताची पेटी. अरे आता तर म्हणता तुम्ही भूताची पेटी आहे. भूताची तुम्हीच काढा मध्ये. मला नाही पडत मध्ये. मला विश्वासच नाही. काही राजा त्या पेटीने सोनं सापडते, असं सापडते तसं सापडते. कोणाला सापडली? हो काशीराम बुडा, तुम्हाला सांगतो याला विश्वासच बसत नाही बा. याला काय वाटते हे खोटच बरोबर. अबे ते भूताची पेटी आहे ना. अबे स्वतः हे घडलेलं आहे. अफगाणिस्तानची गोष्ट आहे, ब्राझीलची गोष्ट आहे, श्रीलंकाची गोष्ट आहे. हे भूताची पेटी आहे. आता आपल्या भारतात पण सापडते, म्हणजे आपल्या गावात सापडली आता, म्हणजे सापडतेच. हा तुला काय म्हणतो मी, तिथं ती पेटी अटकेल आहे. चाल लवकर दोरी घेतो घरची, चाल पटकन काढू दे. बरं बा मग तसं असलं तर मग ते कामच जमलेलं का? म्हणजे सोनं पाहायला किती माग झाला आता. दिवाळीला लय माग होते. खरंच सोनं सापडायला पाहिजे. म्हणजे कसं जिंदगीच बदलली. म्हणजे काही काम करायचं काम नाही, काहीच नाही बाबा. म्हणजे कसं पण सोनं असलं पाहिजे म्हणतात मी.
हा असं असते. हबा तुला सांगतो ना, विश्वास ठेव फक्त माझ्यावर तू. अबे सोनं आहे म्हणजे 101% तर ते सोनंच आहे ना. फक्त हे कोणाला सांगू नको, जास्त लोकांना माहित पडलं का नाही कामच झालं भाऊ. हो मजाक नाही करत तुला, लय बेकार काम भाऊ हे. हो सांगू राहिलो तुला, चाल पटकन त्या घरची ते दोरी घे, एखादी धान घे आण मस्त, चाल पटकन, टाइमपास करू नको. हा चाल लवकर, ते दुसऱ्या कोणाला दिसली तर बसा बोंबलत मग. चाल लवकर. बरं थांबा, आताच तुम्ही एखादी दोरीगिरी आणतो मस्त. थांबा तुम्ही आधीच थांबा, जाऊ मग आपण. शांताराम भाऊ काय सांगू राजा तुम्हाला, काय भजे लागू राहिले आणि पाण्यात बाबा याच्यापेक्षा खतरनाक वाटते. मस्त गरम गरम भजे. काहून ना चांगलं लागणार, हरामाचा भाई ना ते, पैसे मला द्यायला लागते. हो हो एक नंबर म्हणजे भजी का पाहायला का भजी पाहायला किती खतरनाक लागतं का. हो बरोबर आहे. ते शाहरुख खान काय करू लागला तिथं. ओ सुनील काका इकडे या ना. बापा यांचं तर मस्त, काही टेन्शनच नाही आणले. ये पाणी काही लोक वाहून गेले तरी चालते, काही विषय नाही. आपलं कसं हा चांगलं असलं पाहिजे. हो आलो आलो. हो काय भजी खवरायला वाटते. हो आलो रे. काय करू राहिले तिकडे, हरणासारखे पाहू राहिले इकून तिकून टुकूर टुकूर. काय झालं. अरे काही नाही, असंच पाहत होतो. मस्त भजी खवरायला वाटते तुम्ही. या ना बसा ना, गरमागरम भज्यात मधलं आताच काढले. या ना बसा ना. नाही भजी नाही खायचे इकडे. काय कारण मी काय म्हणतो, ते कैलास आणि ते काशीराम बुडा आणि ते काय कशाला गेले तिकडे दोरीगिरी घेऊन. कोण कैलास दोरी घेऊन गेला. कुठे कुठे गेला. त्या पुलाकडे चालले ते, काय दोरीगिरी घेऊन गेलो बुवा, दिसले मला आता. तेच पाहू मी चालले कुठं, दोरीगिरी घेऊन चालले बघ पुळा इकडे. जाऊ द्या ना तिकडे, आपल्याला काय घेऊन द्या, काय नेलेशील दोरीगिरी, जाऊ तिकडे. शांताराम तसा विषय नाही ना ते विषय कसं सांगू का तुला मी, की बुवा आता हे पाण्यात मी दोरीगिरी घेऊन कुठं चालले बा, ते पण पुला इकडे का कोणी पडलं इकडे म्हटलं बा पुलात नाही, कोणी अडकलं का, काय झालं काय समजते ना. चाललं आपण जाऊन पाहू ना काय झालं ते. अरे सुनील जाऊ दे ना बा तिकडे, काय आपल्याला काय करायला लागते रे. ते तिकडे दोरी न्या का ट्रॅक्टर न्या का काही नाही, इमान न्या, आपल्याला काय घेऊन त्यांचं. जाऊ दे तिकडे, जाऊ दे तिकडे, काय करायला लागते या बसा. अरे बा तसं नाही ना, पाहून येऊ ना एकदा फक्त. काय झालं बा, काय कोणी पडलं गिळलं काय, पुलात नाही गेलात नाही, काही अटकलं का, काय झालं चाला ना, पाहून येऊ ना. शांताराम हो, मला तसं वाटू राहिलं काय ना काही झालं वाटते. बहुतेक तिघ जण कन दिसले मग आम्हाला, नाही एवढं लक्ष दिलं नाही. मला वाटतं काहीतरी झालं. चला बरं चालता मग. पाय ना ते भूताची पेटी आहे ना ती, त्या गोट्याला अडकेल्या ना. तुला 100% सांगतो बुवा, त्याच्यात सोनं आहे म्हणजे आहे, 100% सोनं आहे त्यातनी. तिथं दिसून राहिले मनात येत नाही, पण 100% सोनं आहे ना. अबे काय बॉन्ड पेपरवर लिहून देऊ का. अबे भूताची पेटी आहे ना ती, मला माहित आहे ना. मग काशीराम बुडान स्टोऱ्या सांगितल्या, अशा लय जागेवर घडलं म्हणते. लोकांना अशा पेट्या सापडल्या म्हणे, त्यातनी सोनं सापडलं म्हणे. आता तेव्हा मला विश्वास बसला बा, अबे 100% सोनं आहे ना. पण कसं भाऊ, तिथपर्यंत आपल्याला जावं लागते यार, काही ना काही करावं लागते, दोरीगिरी पाहा लागते, जा लागते आणि ती आणा लागते पेटी लवकर. पहा ते गोट्याला अडकेल्या आणि ती. हो यार का सोनं सापडलं का नाही तर आपल्या जिंदगीच बदलली का जिंदगी डायरेक्ट. म्हणजे काही पाच कामच नाही ना. मग वावर घेतो मी, वावर घेतो, घर गिर बांधतो, लेकराला चांगल्या शाळेत टाकतो. हो मग काय तर पैसा म्हणजे आला की का माणूस काय करत नाही. एक गाडी करतो, फॉर्च्युनर आणतो, फॉर्च्युनर गाडी मस्त, आणि थार एकदम खतरनाक गाड्या बांधतो. किती खतरनाक आणतो मी गावात नाही. हे डोक्यात नाही ते आला आता, म्हणजे पैसा आला पण नाही ना, हे घेतो ते घेतो. अबे पहिले ती पेटी आणा लागते ना, पहिले त्या पेटीत ते सोनं आहे ना, ते अटकली गेली का नाही वाहून, तर मग डबल जा लांब लांब पय. अबे तू माझी गोष्ट ऐक लवकर, दोरी काढ ना, दोरी आण लवकर. दोरीच्या झाडाखाली ठेवली मी म्हटलं पहिले पहा, म्हटलं पेटी आहे का नाही. खोटे बोलता तुम्ही असं वाटलं मला पहिले मला मजाकच वाटली की बाबा तुम्ही मजाक करू राहिली का. पण आता सिरियस, आता म्हणजे सिरियस. हो आता पेटी आणतो. पेटी काय डोकं नाही चालू माझ्या, दोरी आणतो. आताच बावरलं, पेटी पाहूनच बावरलं. हे जवळ सोनं दिसलं का नाही तर माय बिन हे काय करीन काय नाही बाबा. जा लवकर आण लवकर ती दोरी आण फटकन. हो चाल लवकर. हो चलो जाय. 2 मिनिटात नाही, 2 मिनिटं झालं फक्त. तुम्ही 2 मिनिटं माहिती आता सांगतो. काय सोनं असलं पाहिजे फक्त, दुसरं काहीच नाही. मला काही दुसरी आशाच नाही. सोनं असलं पाहिजे फक्त. नाही पैसे नसले तर चालते, पण सोनं पाहिजे आपल्याला. हो चला येतो. अरे कैलास, येले सांगून काही आपण फायदा केला का नाही. मला तर वाटतं येले सापडलं का नाही सोनं, पुऱ्या गावात पेरून देते. हे 100% पेरते. मला तर काही याची खात्री नाही दिसू राहिली. अरे एक नंबर माणूस आहे ना. कसं आता हे विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की बा त्याला घेऊ सांगा. कसं आपण दोघंच काढत होतो म्हणा सोनं, पण कसं मला काय वाटते 3 जण मस्त आहेत. म्हणजे कसं 3 तिघा काम बी काढा असं वाटते मला. जाऊ द्या तिकडे, काय टेन्शन नाही, सांगत नाही कोणाला ते. पण आता हे पेटी काढा कशी, सोनं असलं पाहिजे फक्त, दुसरं काहीच नाही. अरे तुला बॉन्डवर लिहून देतो बुवा, बॉन्डवर. हा मी काय म्हणतो 100% सोनं आहे ना याच्यातनी. मला का नाही तुला खोटं वाटते, पण मी तुला खरं सांगतो आता. हा खरी परिस्थिती सांगतो तुला. खरी परिस्थिती त्यासमोर मी मांडतो. गोष्ट ऐक माझं. आज सकाळी मला स्वप्न पडलं होतं. स्वप्न की बुवा मला आज वावरातनी पेटी दिसते. म्हणजे वावरात म्हणजे कुठं असं बाहेर बुवा पेटी दिसते, आणि ती पेटी मी खोलली तर सोनं सापडते. सोनं मला म्हणजे स्वप्नच पडलं होतं मला की बुवा पेटीत मला सोनं सापडते. आता हे पाना माझ्या समोरच आहे ना बुवा पेटी, फक्त काढा लागते त्या पाण्यातून, दुसरं काहीच नाही ना. वरून हे पाणी पण लिहून राहिलं का समजून राहिलं. पण 100% त्या पेटीतनी सोनं आहे म्हणजे आहे. म्हणजे तुम्हाला स्वप्न पडलं होतं नाही का. किती वाजता स्वप्न पडलं तुम्हाला.
स्वप्न का स्वप्न 6 वाजता पडलं ना बुवा, डायरेक्ट झोपेतून उठलो ना बा मी. मग काय सांगू तुला कैलास, अबे मला आज असं दिसते की बा मला आज पेटी दिसते. अरे साक्षातच आहे ना बा पेटी आपल्या समोर. हो आहे म्हणा, तुमचं बरोबर आहे. स्वप्न पडलं, पेटी दिसणं, त्यातनी सोनं दिसणं म्हणजे काही ना काही देवाचा पण असं काहीतरी हेतू आहे की बा तुम्हाला ते सोनं द्यायचं. पण आता तुम्ही काय म्हणता, आपण सगळेजण 3 जण हिस्से करू बा सोन्याचं, म्हणजे कसं तुम्हाला पैसा, मला पैसा आणि त्याला पैसा. बरोबर आहे, 1 नंबर काम केलं तुम्ही ना. मला सांगून म्हणजे 1 नंबर काम केलं. पहिली गोष्ट मस्त, बरोबर 1 नंबर काम केलं. आता आपण मग ते पेटी काढून हे कोणाला सांगू नये म्हटलं, हे सोनं आपल्याला सापडलं तर लोकांना सांगायचंच नाही. 2-3 महिने मी काय म्हणतो, एक टाइम पडल्यावर एखादा वर्ष सोनं काढायचंच नाही बाहेर, म्हणजे पैसा लोकांना दिसलाच नाही पाहिजे पैसा आपल्याकडे पैसा आहे म्हणून, असं राहायचं. हो 2 वर्ष म्हणजे काय, 2 वर्ष काढूच नाही आपण. लोकांना वाटलंच नाही पाहिजे की बुवा याच्याजवळ पैसा गिसा आहे बुवा. एवढं गरीब राहायचं रे, फाटके कपडे ठेवायचे जवळ. मी तुला सांगतो, मी लोकांची लस मध्ये घेतो मी आता. लोकांना काय वाटलं पाहिजे, लोकांना आपल्याला हलक्यात घेतलं पाहिजे लोकांना. मग बाबू पैसा दाखवायला सुरुवात करायचा 2-3 वर्षानंतर. मग लोकांना पण विचार केला पाहिजे, अबे याच्याजवळ आला कसा काय पैसा, पाय ना तू आता, पाय तू आता. कौन गो मीरा कन करते मीरा हो जी हात नकल सोनं सोनं. हे गाऊन बाई सारखं गाणं म्हणून राहिलं. महादेव काका इकडे या. कोण? अरे बापा बापा, हे खांड झालं रे. अरे काय रे काय झालं? काय झालं अरे, आम्ही तुला विचारतो काय झालं. हे दोरी गिरी कुठं चालवलं तो, झालं काय नेमकं? तुम्ही 3 जण कन बुवा, काय म्हणजे काय बुवा, काय झालं? काही नाही आम्ही मासोड्या बघायला आलतो. मासोड्या मला तर वाटतं शांताराम भाऊ काहीतरी झोला राजा 100% हे दोरी गिरीन काय त्याचे गाणे गिणे काय बरोबर आहे. मासोड्या बघायला आला का? मासोड्या तर एवढ्या लवकर आले नाही रे. कोण नाही म्हणते आल्या दिसल्या मला. मासोड्या बघायला आलो मी. जा तुम्ही जा, काही नाही झालं जा. काही नाही झालं काय? हो का? अरे जातो रे आम्ही. पण आम्हाला पण मासोड्या पाहिजे ना, दे ना आम्हाला 2-3 किलो. नाही आमच्यासाठीच भाजी फक्त 1-2 मासोळ्या सापडले की भाजी करतो आम्ही. नाही नवरात्र आहे वाटते. काही नाही मासोळ्या बघायला पण आलो आम्ही फिरायला आलो फिरायला. हो तुम्हाला सांगतो 1 नंबरचं खोटं आहे. चाल लवकर पुलावर. काहीतरी झालं राजा, 100% काहीतरी झोलाय. शांताराम याच्या काय नांदी लागू राहिले. चला का मला तसं वाटू राहिलं. सांगून नाही राहिलं आपल्याला हे काय मासोड्या पकडायला आलं. मग म्हणते नवरात्र आहे म्हणते, काय गाणे गिणे दोरीगिरी. 100% काहीतरी झोल आहे. चाल ना पुलावर, चाल ना कन आपल्याला काय आपल्याला पाय नाही का? चाल नाही ना पुलावर नाही आम्ही इकडे चालू वावरात. त्याचं गाणं नाही झाला. अरे बापा गेलं आता काय, आता कल्याण आहे रे बापा. आता किती हिस्से पडतात का आम्ही आता. काय सोनं नाही सापडलं. बरोबर हातात नाही आलं सोनं. आता लोक आले पहिले, म्हणजे बरोबर आहे गुळाले माशा लागतात पहिले. अरे बापा हो थांबा रे इकडे. महादेव बोला ना. अरे बाळा, तुला मी दोरी आणण्यासाठी पाठवलं होतं रे, लोक नाही. मांग आले ते. आता त्यांना दिसलो वाटते आपण आले मांग. बरं आहे. पुरं तू खांडच घेऊन आला का? 1 2 3 4 5 6 7 बापो मेला काय उडती का नाही काय आम्हाला. हे शांताराम काय रे, काय झालं रे? नाही बुवा, हे दोरी गिरी घेऊन कुठं चालले? अरे काय त्या अरे पेटीत काय रे? काय कोणती पेटी? हट रे पेटी काय पेटीत काय काही नाही खरं सांगा भाऊ आम्हाला. कसं आता आम्ही पण काही एवढे काही लहान लेकरं नाहीत, आम्हाला सगळं समजते. खरं सांगून द्या काय झालं ते. सांगा काय आहे त्या पेटीत नाही ते दोरीगिरी काय, तुमचा काय तमाशा काय चालू आहे? एवढं मोठं पाणी गिनी चालू आहे, तुम्हाला धंदे नाहीत का दुसरे? हे इकडे काय चालू काय? शांताराम जाऊ दे तिकडे, सांगतो बा खरं. आता काय एवढे लोक आले तर काय आता आणखीन आले पाहिजे जास्त, माझ्या असं म्हणणं आहे. त्या पेटीत निघाली सोनं आहे सोनं. काय तुम्हाला दुसरं काही घेत? तुम्हाला दुसरं काही दिसत नाही का रे? सोनं, वरली मटका, दारू, तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का? वावरात काही आलं की सोनं सापडलं. दुसरं पण काम आहे रे. दुसरं काम करा रे तुम्ही. काय सोन्याच्या मागं लागता, नंतर त्या वरलीच्या मागं लागता, नंतर त्या दारूच्या मागं लागता. दुसरं काही काम नाही का? दुसरं काही सुचत नाही का तुमच्या दिमागात? नाही सोनं आहे म्हणते. आता काय बा हसू नको ना तू. आता तुला सोनं दिसलं का नाही मग मला म्हणशील मी एक शिक्का पण देत नाही तुला. सोनं आहे देत नाही. तुला सांगतो मला स्वप्न पडलं सकाळी की बा मला पेटी सापडते, नाही पेटीने सोनं सापडते. आता ही पेटी म्हटलं साक्षात ना समोर आहे ना, फक्त कळा लागते. शांताराम भाऊ ते म्हणून राहिले ना सोनं आहे तर मग आहे समजून घ्यायचं. चला पटकन पेटी काढू, म्हणजे सोनं गिनं असलं की जमलं काम नाही का? सगळेजण हिस्से करू मस्त. कोणाला 1 रुपया शिल्लक जाईल नाही, 1 रुपया कमी जाणार नाही. चला काढा लवकर. 7 हिस्से करावं लागते रे तेव्हा. काहीच नाही उरत आमच्या हातात नाही. आता शांताराम मी काय म्हणतो, कसं आता हे पहिलं आमच्या 3 जणांना दिसलं सोनं, मग आम्हाला जरा शिल्लक द्यायचा फक्त, दुसरं काहीच करू नका. जरा शिल्लक द्यायचा फक्त. शिल्लक पाहिजे, काही शिल्लक गिल्लक नाही. चला पटकन पेटी काढू. आता फोन आहे भाऊ, लाव का फोन? लोकांना बोलू का आणखी 10-15 जण झालं लवकर. बरोबर सगळ्याला बजेट आहात, सगळ्याला समान अधिकार, प्रत्येकाला 1 हिस्सा. चला दोरी दे.
घे झाबरू घे रे, जाय तू काढ काढ, आम्ही आहे धरतो आम्ही. बर पावती दोरी पाव दे, एखादी काडी गिडी आण लवकर, तुम्हाला वळा गिडायला पावती दोरी. घे धर, पकड त्याला पकड. टाकली आरामानं घे आण उचल धर. थांबा ना बोंबू नका, थांबा. आण रे, आण तिकडे आण, आरामानं आण रे. पाहिजे चल, जमलं बा, एकच नंबर काम केलं पडायचं. चला आता झाडाखाली ठेव तिथं, पाहू मग काय आहे त्यात काय नाही. चला अरे चला ना, तुम्ही काय करू लागले, चला. अरे मी काय म्हणतो, पण काय लागले जण झाले का कळला? 7 जण, अरे 7 हिस्से पडता येत नाही. अरे मग काय करता राजा, काय करता मग काय, इलाच थोडी आता एवढे जण आले ते काय म्हणे, मग काय म्हणते शांतराम म्हणे काय, तू बाबा जास्त शिल्लक करशील म्हणे फोन लावतो म्हणे, मग आणखी 10-15 जण म्हणजे पुरं गावच अमीर बनवा असं होईल ना ते. म्हणून जाऊ द्या, आपण 7 जण आहेत बरोबर, मस्त हिस्से करून टाकू आपण. चला पटकन. हो तसं तुझं बरोबर आहे म्हणा, पण आता जाऊ दे तिकडे. 7 जण तर 7 जण, जास्त लोकांना सांगू फक्त झालं दिंगाच लागते. अरे तुम्ही काय त्याचं टेन्शन घेता, काय टेन्शन नाही घ्या. मला झालं फोन. चला काय, चला शाबाश. काय देत नाही, सोनं आहे म्हणे ना देत नाही. काय ते फाटके कपडे, त्याच्यानंतर ती माती गोटे, आणखी काय देत नाही टाकले. सोनं आहे म्हणून दे, भोगाचं सोनं याच्यानी काहीच नाही ना हो, याच्यानी काहीच नाही. हे बिल फालतू आहे ना, मला माझा जीव गेलता आता. माय बिन बिल फालतू, त्या पाण्यात उतरलो, चड्डी ओली झाली, बरं शर्ट नव्हतं आणलं. काय याच्यानी काहीच तर नाही. हो काशीराम कुठं गेलं तुमचं स्वप्न? आहे सोनं आहे म्हणे, मला बॉन्डवर लिहून देतो म्हणे. आणू का बॉन्ड? एक काम करा बरं, 2 एकर मानावर आता. अरे बा, मला काय माहित आता, हे स्वप्न पडलं बा मला. पेटी होती बा, पेटीने स्वप्न काय आता याच्यात काय कपडे निघाले म्हणतो ना का, सोनं असेल त्यात नाही. काहीच नाही ना, मला तर म्हणत चालले फेकत जा पुढे. मी आता हे घेतो, लोकांची जिरवतो, असा पैसा कमावतो, गाडी घेतो, घर बांधतो. काय ते फाटके कपडे घालता द्या. पहिलेच म्हणत जा ना, भूताची पेटी आहे म्हणे, भूताची कोणती भूत आणलाय ना. मी पहिलेच म्हणत जा, काही नाही पण ऐकता का, कोण ऐकते. हो भावा, राहू द्या, तुम्हीच गेलते म्हटलं दोरीगिरी आणाले, राहू द्या. थांबा जरा, थांबा. काशीना मोठा इकडे बा, काय म्हणे मला तुम्ही, म्हणे त्यांनी सोनं सापडते म्हणे, 7 जण हिस्से करू म्हणे. हे कसं काय, कोणते हिस्से? आता फाटके कपडे घालू आम्ही आता, काही राजा बिल फालतू आपत आणता, तुम्हाला कामं धंदे नाहीत का? अरे बा जाऊ दे, आता झाली ना गलती, काही काय माय चुकी काय येत नाही काय बा. बरं आहे, आता वाटलं माणसाले तरी मी तुम्हाला सांगितलं ना बा, असं आहे. आता मला काय माहित, स्वप्न पडलं मला सकाळी, पेटी सापडते, पेटीतले सोनं सापडते, आता इतनी कपडे सापडते, माई घालते का काय द्या. चाल रे बा, चाल. ते पेटी ज्याला न्यायचं त्याला नेऊ दे बा. ते काय देत नाही, फाटके कपडे आहे, ते माती आहे, ज्याला न्यायचं ते नाही म्हणा. चाल.